त्या अगोदर मला वाटतंय सुशीलजी काहीतरी बोलण्याचा इशारा करतात मला. सुशीलजी, आवाज येतोय माझा? पुन्हा एकदा ट्राय करते. सुशीलजी आवाज येतोय? ते बोलतायत पण त्यांचा आवाज माझ्यापर्यंत आणि माझा आवाज त्यांच्यापर्यंत येत नाही. प्लीज टेक्निकल टीम याच्यामध्ये जरा लक्ष घाला आणि बघा काय उत्तर शोधता येते ह्याचं. ते माइंडकर सर, आता पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे, आपण ह्या एका योजनेपुरतं बोललो, बरंचसं बोललो या योजनेवर, पण दुसरा यातला महत्वाचा मुद्दा असा आहे ते म्हणजे संघटन कौशल्य. हे आत्ताच्या घडीला आपल्याला नाकारताच येणार नाही की भाजप फक्त स्वतःच्या पक्षापुरतं हे संघटन कौशल्य आणि निवडणुकांचं तंत्र राबवत नाही, तर त्यांच्या सोबत आलेल्या पक्षांना सुद्धा ते त्याच्यामध्ये घेतात आणि ते सगळं कौशल्य राबवतात. या कौशल्याची काँग्रेसकडे या घडीला प्रचंड वानवा आहे असं नाही का वाटत? आहे ही रिअलिटी. कारण 1985 ला शेवटचं बिहारमध्ये इलेक्शन जिंकलेले आहेत. 1990 पासून एकही इलेक्शन मध्ये जिंकून ते सत्तेवर आलेले मला तुम्हाला माफ करा, थोडंसं थांबवावं लागेल. मुख्यमंत्री बोलतात. भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे. आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे, ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे. आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून, त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील, असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं, जनतेच्या मॅन्डेटला विरोध करणं, कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे, आमच्या मताचा अपमान आहे. त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल. आज आपण बघा, एकीकडे आरजेडीची तर हालत खराब झालीच आहे, पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे. काँग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे. मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोअर त्या ठिकाणी आलेला आहे. राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला, त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत. बिहारमध्ये जातीच्या वरती मतदान होतं असं बोललं जायचं, पण पहिल्यांदाच विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होताना पाहायला मिळालं. बिहारमध्ये जातीच्या वरती मतदान होतं असं बोललं जायचं, पण पहिल्यांदाच असं दिसलं की विकासाचा मुद्दा, जातीचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला. मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे. मोदीजी, नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे.
तेव्हा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला तिथे पण बहुसंख्य जागा निवडून आलेल्या आहेत. जेव्हा प्रचार केला होता तेव्हा चित्र काय होतं, वाटलं होतं का एवढा निकाल ते निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये एनडीए आहे. कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती ती यावेळी कुठेही दिसली नाही. उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती. आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्ये भेटले होते, त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती, पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आहे आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे. अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की 160च्या आपण पुढे जाऊ, पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो. ज्ञानेश कुमार म्हणतात, ज्ञानेश कुमार काँग्रेसचा आरोप आहे की ज्या पद्धतीने जे कमिशनर आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारची ही रणनीती आहे. काँग्रेस म्हणते की हा ज्ञानेश कुमारांचा विजय आहे, भाजपचा विजय. मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील. हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3-3 वेळा कोर्टात गेले, हे कोर्टामध्ये हारले. त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा. गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत. हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता. लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही. फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं. काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री. असं आहे की नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे. आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील, नितीशजी असतील, हे सगळे मिळून निर्णय करतील. त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही. म्हणजे अगदी स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत. वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय आहेत ते होतील. या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो. आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल समोर येतोय. एनडीएला प्रचंड बहुमत मिळतंय, त्यातच भाजपाला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे देशभर सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय. जय महाराष्ट्राच्या या कार्यालयामध्ये सुद्धा भाजपाचे नेते मुख्य प्रवक्ते आलेले आहेत आणि ते बिहार